संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं लोण पसरलं आहे. प्रत्येक गावामध्ये यासाठी आंदोलने सुरू झालेली आहेत. आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी या गावी देखील या गावचे युवक आणि या गावच्या नागरिकांनी या मागणीसाठी आपलं एक दिवसीय लक्षवेधी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या उपोषणातून आपण या ठिकाणी काही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र एक गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या या हाकेला प्रत्येक गावातून या ठिकाणी साथ मिळते. पिंपरी उत्तरेश्वर हे एक केज तालुक्यातील अतिशय नामांकित गाव मानलं जातं, कारण या ठिकाणी उत्तरेश्वर मंदिरामुळं पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील लोकांसाठी हे गाव एक वेगळं परिचित असं गाव आहे. या ठिकाणी आपण बघतो आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी आज 8 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजेपासून या ठिकाणी हे सगळे नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत. विशेष म्हणजे सध्या सुगीचे दिवस आहेत. आपल्याला माहिती आहे मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांना त्यांची कामं करायची, तरीही इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी हे सगळे तरुण गावचे नागरिक या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर एखाद्या गावामध्ये आपण बघतो आहे की इतक्या मोठ्या संख्येनं हे पिंपरीसारख्या गावामध्ये नागरिक असणं म्हणजे या आरक्षणाची किती तीव्रता या समाजामध्ये पसरलेली आहे याची आपल्याला जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं आपण काही मनोगत घेतो आहे. या ठिकाणी माझ्यासोबत अशोक जाधव आहेत. काय सांगाल आपण की पिंपरी या गावच्या युवकांनी या ठिकाणी आज 8 ऑक्टोबर रोजी हे लाक्षणिक एक दिवसीय उपोषण सुरू केलेलं आहे, काय सांगाल? उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी बसलेले आहेत. तरी मराठा समाजाच्या माध्यमातून मला सरकारला एकच विनंती आहे की आमचा जो समाज मागासलेला आहे, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये मागासलेला आहे, तरी या मराठा समाजाला आरक्षण देऊन सरकारने याची दखल घ्यावी ही विनंती. तसेच जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभा केलं आहे, या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एक आमचा पाठिंबा म्हणून या ठिकाणी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे. त्यासाठी समस्त ग्रामस्थ जमलेले आहेत. तसेच काही बहुसंख्य समाज देखील या ठिकाणी आहे, त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. निश्चित आपण पाहू शकताय की विशेष म्हणजे या गावातील सर्वच बहुजन समाजातील इतर समाजातीलही बांधव या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. निश्चित ही चांगली गोष्ट आहे की गावाच्या ऐक्यासाठी, कारण मी म्हटलं की आरक्षण हा जरी एखाद्या समाजाचा मुद्दा असला तरी गाव लेवलला जी गावाची वाटचाल असते ती सर्वांना मिळून करायची असते आणि त्यामध्ये सर्वच समाजाची एक आपली भूमिका असते. अशावेळी सर्वांनी भविष्यामध्ये एकतेनं किंवा ऐक्यानं जीवन जगणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून निश्चितच पिंपरी इथं सुरू झालेल्या या उपोषणामध्ये सर्वच बहुजन समाजातील बांधव, मराठा समाजाव्यतिरिक्त इतरही समाजातील जे बांधव आहेत ते सहभागी झालेले आहेत. ही आंदोलनाचं खरोखर एक चांगली गोष्ट म्हणावं लागेल, कारण याचीच गरज भविष्यातील समाजाच्या ऐक्यासाठी आणि वाटचालीसाठी आवश्यक आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एक साथ म्हणून किंवा त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पिंपरीच्या ग्रामस्थांनी हे आंदोलन आज सुरू केलेलं आहे. निश्चितच मनोज जरांगे पाटील यांनी एक नवी आशा सर्वच बहुजन समाजाला असं म्हणूया, केवळ मराठा समाजाला नाही, कारण आजपर्यंत होणारी आंदोलनं निर्भयतेनं असायची, त्याचबरोबर निपक्ष असायची, पण निस्वार्थपणे असतीलच अशी फार कमी होती शक्यता. आणि ती मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ही एक नवी ओळख, एक चांगली एक नेतृत्वाची झालेली असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण आजपर्यंतच्या आंदोलनामध्ये निस्वार्थपणा फार कमी पाहायला मिळाला होता. निर्भीडपणा कदाचित आम्ही पाहू शकलो. त्याचबरोबर बाकी गोष्टींची त्याच्यात आपण काही प्रतिबिंब पाहिली, परंतु निस्वार्थपणानं किती कुणाच्या दबावाला न बळी पडता पुढं नेणारा हा नक्कीच एक मोठा नेतृत्वाचा एक कार्यकर्ता असं आपल्याला म्हणावं लागेल. या ठिकाणी माझ्यासोबत पिंपरीचे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, ढोबळे, तेही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. काय सांगाल आपण याबद्दल? जरांगे पाटलाला एक बळ देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एक दिवसीय आमरण उपोषण या ठिकाणी केलेलं आहे. तसेच 14 तारखेला बहुसंख्येनं आमच्या गावातील ग्रामस्थ जे काही उपोषण करते आहेत ते त्या ठिकाणी त्यांना बळ देण्यासाठी त्या सभेला सुद्धा जाणार आहेत.
त्याचनंतर अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषणास बसलेलो आहोत. निश्चित आपण बघू शकता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की जरांगे पाटील यांनी 14 तारखेला जी अंतरवली या ठिकाणी मोठी जाहीर सभा ठेवलेली आहे. त्या सभेला मराठा समाजाचा आणि बहुजन समाजातील बाकी समाज किती मोठ्या संख्येनं उपस्थित राहील याचा अंदाज घेणं आता अवघड झालेलं. कारण का की आपण बघू शकतो प्रत्येक गावातून अशी प्रतिज्ञा केली चालली आहे की या सभेला मोठ्या संख्येनं आपल्या गावातून तिथं आम्ही जाणार आहोत. याच्यावरून आपल्याला अंदाज घेणं अवघड आहे की या सभेला किती मोठा जनसमुदाय मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित असेल. आणि निश्चित पिंपरीच्या ग्रामस्थांनीही आज या ठिकाणी या सभेसाठी मोठ्या संख्येनं इथून युवक आणि नागरिक जाणार असल्याचं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी म्हटलं या आंदोलनामध्ये ओबीसी बांधवसुद्धा सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी गणेश मोकाशी या ठिकाणी आहेत. मोकाशी आपण बघितलं हा मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे, मात्र एक ओबीसी बांधव म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणजे काय तुम्हाला काय वाटतंय? सर असं झालेलं आहे की एक दरी निर्माण झाली ह्या ओबीसी मराठा, आणि हे जर आंदोलनाच्या निमित्तानं जर मराठ्यांना ओबीसीमध्ये आणलं जाईल तर सर्व ओबीसी बांधव ही एक होतील आणि त्यामुळं दरी राहणार नाही. आणि बंधुभाव जे काही संकल्पना आहे ती कायम राहील. ह्या भावनेनं आम्हाला वाटतं की बाबा त्यांना आपण पाठिंबा देऊन रोज सतत ते आपल्या सहकारीच आहेत. आपल्या अडीअडचणीला ते उभा राहतात. मग आपण जर त्यांना साथ दिली आणि एकोपा निर्माण झाला तर हे कायमचं जी दरी आहे ती मिटल. काल जरांगे पाटलांची 4 वाजता सभा झाली परवा, हो, त्याला पण आम्ही हजर होतो. वा वा. आपण बघू शकताय ही नॅचरल आहे, नैसर्गिक बोलणं आहे, नैसर्गिक हे मनोगत आहेत. कारण नेते काही बोलत, मात्र गाव लेवलला समाज एक असतो. गाव लेवलला समाजाला एक राहायचं असतं. एकमेकाच्या गरजा, एकमेकाचे परिस्थिती याची जाणीव ठेवून त्यांना पुढे जायचं असतं. म्हणून कदाचित ही मनोगत व्यक्त होतात. नाहीतर नेते वेगळे बोलतात. नेते केवळ मताच्या कलावर बोलतात. डॅमेज कंट्रोल कसं करायचं हे ते जाणून बोलतात. मात्र खरा समाज इथं आहे गाव लेवलला, ज्याच्या हृदयातून आपण मनातून हे शब्द बाहेर पडतात की खरोखर मराठा समाजातसुद्धा खूप असा एक वर्ग आहे ज्यांना हे आरक्षण मिळालं पाहिजे. ही आपल्याला ही एक खरं मला वाटतं एक नैसर्गिक भावना आहेत समाजाच्या की जो समाज एकत्रितपणे राहतो, मग तो मराठा समाज असो किंवा बहुजन समाजातील इतर वर्ग असो, तेव्हा आपल्याला हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. ते बहिर यांच्याकडूनही जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? सध्या आमच्या गावातलं वातावरण एकतर आध्यात्मिक दृष्टिकोनातून गाव पुढारलेलं आहे आणि ह्या गावामध्ये आजच नाही, खूप जुना काळ असल्यामुळं या गावामध्ये सामाजिक विषमता अजिबात आढळत नाही. आणि इथं जे काही उपक्रम होतात याचा आदर्श म्हणून बाकीचे पंचक्रोशीतले आमच्या गावाला मान देतात. परंतु होतं असं की ज्यावेळेस गरज पडते, आता आज आपल्या समाजामध्ये शिकलेली मुलं त्यांना मार्क कमी पडली किंवा जास्त हे झाले तरी ते लागत नाहीत. मग त्यामुळं काय होतं की त्यांचा मुलगा लागला, दुसऱ्या समाजातला, माझा मुलगा एवढं मेहनत करूनही परेशान होतो. मग त्या ह्याच्यामुळं दरी निर्माण होते. हे जर एका ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला जे आम्हाला मराठा समाजाला आवश्यक सवलती मिळाल्या तर त्यामुळं आम्ही परत अजून एका विचाराने राहून आम्ही आमची प्रगती करू शकतो. यामुळे हा आमचा लढा आहे आणि जरांगे पाटलांना आमच्या गावाचा 100% सपोर्ट आहे. आणि 14 तारखेला सर्वजण जवळजवळ 99% लोक तरुण वर्ग त्या ठिकाणी जाणार आहे. आपण पाहिलं तर अशा आहेत त्या पिंपरी या गावच्या ग्रामस्थानी युवकांच्या भावना. 14 तारखेला या गावातून बहुसंख्य नागरिक युवक अंतरवलीला या 14 तारखेच्या महासभेसाठी या ठिकाणून रवाना होणार आहेत.